काही शिखंडी पाखंडींना पुढे करतायत। कुणाल कामराच्या गाण्यावरनं शिंदेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल। कोण गद्दार कोण खुद्दार याचा निकाल जनतेने दिल्याचाही टोला। खार पोलिसांकडनं कामराला दुसरं समन्स। दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरनं सत्ताधारी आक्रमक। आदित्य ठाकरेंच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी, तर दोषी असणाऱ्यांवरती कठोर कारवाईचं मंत्री शंभूराज देसाई यांचं आश्वासन। सभागृहाच्या पायऱ्यांवर उद्धव ठाकरे म्हणाले हरामखोर। उद्धव ठाकरे कोणाला बोलले हरामखोर? ठाकरेंचा रोग कुणाकडे याची चर्चा। नागपुरातल्या हिंसाचार प्रकरणी काँग्रेस नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट। प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या मंत्री नितेश राणेंवर कारवाई करा, अन्यथा सरकार बरखास्त करा, काँग्रेस नेत्यांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा बीड कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद। आरोप निश्चितीसाठी 10 एप्रिलला उज्ज्वल निकम अर्ज करणार। वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद पेटला। समाधी हटवण्याची मागणी करण्याची संभाजीराजेंची भूमिका चुकीची। वाघ्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका तर अमोल बिटकरींचा हिटोला। कोकणात उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का। महाडमध्ये निवडणूक लढवलेल्या स्नेहल जगतापांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरेंनी कोणतेही प्रयत्न केले नसल्याची जगताप यांची टीका। दैनिक पुढारीच्या बातमीचे विधानसभेत पडसाद। विधान भवनात प्रवेशासाठीचे पास बंद केले, पण अवैधरित्या गुगल पे करून आणि ऑनलाईन पासची विक्री। आमदार भास्कर जाधव यांचे आरोप। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य असेल। त्र्यंबकेश्वरमधील महंतांची भूमिका, पण त्र्यंबकेश्वर कुंभमेळा या नावासाठी आग्रह। मुंबईमध्ये सौगात मोदी कार्यक्रमाला सुरुवात। भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं 25,000 मुस्लिम बांधवांना शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या साहित्याचं वाटप। भाविकांच्या मांदियाळीत बाळूमामाच्या रथाची 5 तास मिरवणूक। पारंपरिक वाद्यांच्या गजरात भंडाऱ्याची मुख्य हस्ते उधळण आणि जयघोषानं उत्साहाचं वातावरण।